आणि बाई तू तर 10:30 वाजताच्या बसवर जातो खरं ना, आज कशी काय लेट झाली हो बाई तू? काकू माझी पेपर आहे ना चालू, आता 2:30 वाजता पेपर आहे माझावाला, त्याच्यामुळे मी लेट चालली आज ना. बस नाही का लेटच आहे, माहित नाही कोणतं, नाही तर लवकर येते 11:30 वाजता बरोबर येते. मला मार्केटमध्ये पण काम आहे, सामान घ्यायचं आहे थोडं, तर होतेच म्हटलं 2-2:30 वाजतेच म्हटलं हे ते घ्यायला, म्हणून 11:30च्या बसनं जातो म्हटलं मी. तर माहित नाही कोणतं बसच नाही आली अजूनपर्यंत. येन नाही येते किती बस घेस, पण थोडीशी कधी कधी ना उशिराच येते बाई. चांगली अभ्यास करत जा ना बाई. त्याबद्दल तर लय सांगते हो चंदा, व माई बाईची अशी बाई, माई बाची तशी बाई, लय सांगते भाषेबद्दल तर. हो का मामी सांगते का? नाही अभ्यास चालू आहे ना माझावाला, MSW करत आहे काकू मी, अभ्यास वगैरे चालू आहे. हो अभ्यासच करावं लागते बाई, मग काहीतरी बनशील तरी. अभ्यास केला, शिकली चांगली तर चांगला नवरा भेटन तुले, मग चांगली शिकली तर. नाही तर हे पाय बरं आमच्यासारखं, आमच्या बापानं कसं दिलं 2 एकर वालेले ना काही बी. पाय बरं डुंगणाले पाय लावत घेऊन उठूनच पाया लागते वावरात बिचारे. हो ना काकू, शिक्षण चालूच आहे ना माझंवालं, करते ना मी, अभ्यास वगैरे करते. माय कौसुबाई, मी तुमच्या घरी जाऊन आली तिकडं, आणि तुम्ही इकडं बस स्टॉपवर आहे. वा रे वा, सांगितलं नाही की फोन करून का मी बस स्टॉपवर जातो का काही. डबल चक्कर झाली बरं नाही आली तुमच्या घराकडं. आम्ही तुम्ही जायचंच आहे का अजून निर्मलाबाई? मला वाटलं तुम्ही गेल्या खरं. मला का माहित बापा, मी म्हणलं याले जतीनले फोन कर रे, तर जतीन म्हणे फोनच नाही लागला म्हणे त्याचावाला. मला वाटलं गेल्यास खरं. मी म्हणलं होतं ना तुम्हाला, माही तयारी झाली का तुमच्या घराकडून येतो म्हणलं होतं मी, आणि तुम्ही गायब. जवायला विचारलं मी तर जवाई म्हणते बस स्टॉपवर गेली म्हणते, आई म्हणते बस स्टॉपवर असं म्हणते. आजी पण बसच यायची आहे अजून, मग लय लेट झाली आज बस. हे बा 12 वाजले तरी बसच यायची आहे 11:30ची अजून. चल ना आमच्या सोबत गाडीवर, बस ना गाडीवर, ये ना सोबत जाणं होते ना. तिकीटीचे पैसे वाचते तुमचे, 30 रुपये देता का मग? या चला बसा गाडीवर, या बरं. बाई ही पोरगी आहे वाटते. अरे देवा, सोबल सीट तर नाही जातो बाई गाडीवर. अरे देवा, हे पोरगी बी आहे. काऊन हो बाई आज एवढ्या उशिरा चालली हो तू? ऐ सनम काकू, बस याची आहे ना, ते पेपर आहे ना माझेवाले, म्हणून मी उशिराच जात आहे. 2:30 वाजता पेपर आहे ना त्याच्यामुळे. तर बस याचीच आहे अजून. येन बस नाही आली बस तर ऑटोनं जाईल मी, टेन्शन नका घेऊ तुम्ही. कौसुबाई हे येतो म्हणते पोरगी, अगं बस नाही आहे, नाही तर मग ऑटोनं या, तिला वेळ आहे ना, 2:30 वाजता आहे म्हणते तिचा पेपर. चला मग सोबत अजून कुठं पाच बशीन तुम्हाला मी. मागून या तुम्ही तर. नाही हो बाई निर्मलाबाई, मी नाही येत बाप्पा, मी नाही येत. मी का नाही या पोरी सोबतच येतो बसनं, मी नाही येत. अगं 2 जणी पडलं गिडलं तर मागं पडल्या तुम्ही. तुमचं कसंही जागेवर आलं बापा, तुमच्या घरी सून आहे कराले. माझ्या घरी मला जर कशानं काही झालं म्हणजे वावर गिवर कोण पाहिन बापा. नाही मी येतो, बसनच येतो मी गाडीवर नाही येत बापा. दरवेळेस काही पडणारच आहे का जी मी? चला या बसा, होते जागा या. नाही जी, लय वजन होईन ना गाडीवर. नाही होत. तुम्ही ना ते सुरत जा, मी भेटतो तुम्हाला बस स्टॉपवरच भेटतो तिच्या सिटीतल्या. थांब जा थोडेसे 5-10 मिनिटं, बस आली तर बस नाही येईन, नाही तर मग ऑटोनं जाईल. हे पोरगी आहेस मला सोबती, एका गाडीवर होणार नाही ना जी. कसं बसू जी एका गाडीवर? आणि दोघी साडीवाल्याच आहे आपण, कसं जाऊ एका गाडीवर? माय बाई हो गड्या, साडीवाल्या एका साईडनं जास्तच वजन पडते. पण बरोबर आहे तुमचं वालं. कसं रे सूरज, मग चालतं काय? हो जा निर्मला बाई, येतो मी लवकर येतो. बस स्टॉपवर थांब जा मला थोडंसं. साडीवाल्या एका गाडीवर वजन जास्त हे होते, जमणार नाही गाडीवर तिघ. तुम्ही बस स्टॉपवर ये जा मग. आईले तिथं बसून ठेवतो, मी जातो कारण मला काम आहे थोडंसं. हो रे बाबू, हो येतो. ती बघा बस येत आहे जी काकू, बस आली जी, येऊन राहिली. ती पाठी आपलीच बस आहे. माय बाई, हो ना बस होय ना, आपलीच बस होई. हो येऊन राहिली. येतो मग, बसतो मी बस मध्ये. निर्मला बाई येतो तुमच्या मागच येतो आता. चल रे बाबू, येते त्या बस मध्ये, चल. बरोबर बस ना मग. बस स्टॉपवर थांबतो जी मी, ये जा लवकर. कौसुबाई हो येतो. चल बाई, कपडे झाले आता, भांडे घासून घेतो तेवढे आहे तर. गहू निवडा लागन बाई मले. कायचं घरी राहिल्यावर मला आराम तरी भेटते का? आतापर्यंत वावरातला कापूस येतला दोघाय नवरा बायकोनं. थोडंच आहे म्हटलं 1-1.5 वय, तर जाईन म्हटलं उद्या वेचाले, तर घरी राहतो म्हटलं. आज तर कुठं आराम आहे बाई मले. आराम राहिले. कपडे झाले आता, जेवणाचे भांडे घासा लागन, मग गहू काढा लागन बाई. जीवाले खरंच बाई काय करावं बाई, असूनही बी आराम नाही बाई जीवाले थोडंसं आहे. ते अजून कामच व्हायचे आहे का बाई? अजून कामच व्हायचे आहे, 1:30 वाजला तरी. नाही हो, झाले ना काम. भांडे आहे 2-4 घासतो म्हटलं, ते गहू काढतो निवडासाठी. तू कशी काय आली हो मग? कशी काय आली? त्या सासून येऊ द्याला भर दुपारून तुले. पोरगी गिरगी कुठं आहे हो? माई सासू नाही आहे ना बाई हो. माई सासू गेली सिटीत खरेदी करायला. ते आपले
ज्योतिताईच्या पोराचं बारसं करण ना आता खरेदी करायला गेले. त्याले तिले साडी गिडी मायनन दिले, त्या पोराले कपडे गिपडे घ्यायला गेली बाप्पा माई सासू. म्हणून तर आली मी इकडं. अमाय बाई हो का व? आणि पोरगी होती वाली पोरगी कुठं आहे? ते बी गेली का काय सोबत त्या सासूच्या उठून पाहिली का ते? माई सासू काही उठून पण तू ना आई कधी कधी काही बी बोलतो बयाडासारखी. शेतीत गेली आणि तिचा बापाही गेला आपल्या स्माइलीचा. सूरजजी गेले ना सोबत. इनीच्या नात्यानं करतो मजा तिची वाली, तिच्या तोंडावर हे करतो मी. त्याच्यात काय आहे? आपण तुझी पोरगी वा, मग पोरगी कुठं आहे? तू इकडे आली तर पोरगी झोपली का मग? एकटं सोडून काय येतं बिचारे पोरीले त्यावाल्या. झोपली तर उठली गिटली तर तुझी वाली ननद सांगा ना मग अजून चुगल्या निर्मला बाई जवळ त्या सासू जवळ. स्माइली रे मामीनं नेलं खेळाले आपल्या काव्यासोबत. मी गेलती आता आणाले तर म्हणे राहू द्या म्हणे, खेळून राहिली म्हणे चांगली. वरण भात खाल्ला त्यानं मामीन चारला असं. स्माइली नाही खेळून राहिली ते. तर मग चालो बाई म्हणलं आजीच्या घरी. करे तिला यायचं नसं ना काव्यासोबत खेळायचं आहे का नाही, तर म्हणून आलीच नाही. मी म्हणलं चल आता आई आहे घरी तर भेटून येतो म्हटलं आईले. असं असं हो का? माय आणलं कोण नाही होती ले व. मस्त खेळते वा आता, गुण मोठी करते होती पोरगी, आता मोठा लाड येते हो तिचावाला. काल म्हणलं होतं ना तिले, आलीच नाही ना. करे ना हाताले बोकडे तरी माया पकडायला गेलं म्हणजे हाताले बोकडे ते मायावाल्या. मग मी म्हणलं जाऊ दे आता, तिची खेळाची शिच्छा आहे तर खेळू द्या म्हणलं मामी. पहिली बाजंदी झाली हो ती पोरगी हो, मोठीच बदमाश झाली बाई. कधी ठेवणार आहे नाव घेऊ? तुझी वाली सासू ज्योतीच्या पोराचं? काय नाही मी नाही विचारत माझ्या सासूले कधी ठेवते काय ठेवते. ठेव ना 1-2 दिवसात. मग काही घ्या नाही लागन का मले हो? तिले त्या पोराला एखादी ड्रेस घ्या लागन. साडी गिटी नाही घेत बापा मी, ड्रेस घेतो एखादी त्या पोराले. जंपरचा पीस देऊन देईन त्या नंदेले. काही घ्या तर लागन त्याले. मग ड्रेस तर म्हणून विचारून राहिली कधी ठेवते बा, म्हणजे घ्यायला बरं होते. ठेवन ना 2 दिवसाला ठेवन. आता पाठवतो म्हणते तिले, माया नंदेले पाठवणार ना. झाला 1.5-2 महिने होऊन राहिले ना. नेतो म्हणते ठेवाले जतीन भाऊ घरी. असं हो का? ते जतीन म्हणते का नेतो म्हणते? बरं आहे जाऊ दे, जाते तर. अगं बिनफालतू झगडी लावायचे काम करते तुझी ननदेवी. झाले ना 2 महिने होऊन राहिले जवळपास. तर मग माई सासूही म्हणे आता देतो म्हणे करून बारसं गिरसं, आणि ते चालली जाईन म्हणे तिच्या घरी म्हणे. मग असं असं चालू बाई तिकडे बसू. माझ्या गहू निवडणं होते आणि गोष्टी होते. चल आणि दहाला फोन लावर थोडीशी घेऊन ये म्हणा तिला इकडं, आपल्या स्माइलीला इकडं घेऊन ये म्हणा. चल बरं. मोबाईल तर नाही आणला मी ना सोबत, चार्जिंगलेस आहे माझा मोबाईल. तर ते पोट्टा आहे ना घरी वर. रोशन्या गेला नाही ना आज कॉलेजमध्ये, त्याला लावायला लाव मामीले फोन. बरं बरं ये बाई ये इकडं. रोशनी ये बाई इकडं बसू ये. आली ना. ये इकडं गुलाबाचं फुल दिसून राहिलं ते तोडतो म्हटलं. आली. फुलं मुलं नको तोडू रोशने, राहू दे झाडाला चांगले दिसते. राहू दे, काय करशील ते फुल तोडून? ती पोरगी आली का निसते त्या फुलावरच धावते. काटे माटे रुताचं भयव लागते बिचारे, पण धावते ते झाडावरच. पकडा लागते बिचारे आम्हाला. बोल ना बाई वा. काय करून राहिली हो बाई वा? झाले गेले का जेवण खावणं काम धाम झाले हो श्वेता? हो झाले ना, काम गिम झाले. मीनच केले आज सगळे काम म्हणा. झाले काम गिम. ताईची तब्येत खराब आहे ना आपल्या छायाताईची. सकाळीच त्याला खूप ताप आला सन्न, तर मग आज मीनच केले सगळे काम. डब्बा पाणी अजून कपडे गिपडे सगळे मीनच केले. आता बसली बाई थोडीशी 2:30 वाजले. चाल म्हटलं तुले कॉल लावा. माय बाई हो का हो, त्या जाऊची तब्येत खराब आहे का? मग सगळेच कामं तू केले का बाई? काही नाही होतं केले तर करत जा. तू बिमार पडली म्हणजे मग ते करन ना छाया. मग नाही तर काय, चांगली पोरगी आहे, समजदार पोरगी आहे ते. हो तशा चांगले आहे म्हणा ठेवाल्या, तशा चांगले आहे. मी करतो त्या करते असं काही नाही. बरं मी काय म्हणलं, काय म्हणे हो जाऊ वा? ये ना बाई वा, ये ना. आता लग्नाची तारीख तर दूर आहे म्हणा, पण ये बा म्हणलं घरी. आठवण येऊन राहिली तुला आहे तर ते बाबा म्हणे काय म्हणते जा बाई कधी पाठवतो म्हणते. ये ना लवकर थोडीशी. आई आज 11 तारीख आहे, एवढ्या लवकर कशी काय येऊ? त्याला म्हणलं होतं मी 1 तारखेला 1 जानेवारीला नवीन वर्षात जातो म्हणलं घरी. तर नाही म्हणे मले एवढ्या लवकर नको जाऊ म्हणे, काही गरज नाही म्हणे. मग जातो म्हणे 20 तारखेला. मग मी बावरली त्याच्यावर, म्हणलं 20 तारखेला काय डायरेक्ट लग्नातच जातो म्हणलं. तर मग तेव्हा का नाही ते आशे आणि जाजो म्हणे. मग 15 तारखेला जाजो म्हणे, नाही तर 10-12 तारखेला जाजो म्हणे. हा बाई एवढ्या उशिरा का हो शेता? मला असं वाटलं लवकर येशील हो बाई म्हणलं तू एखादी तारखेला तरी. एवढ्या उशिरा का? आम्हाला आठवण येऊन राहिली हो बिचारे. आता ठेवाली तर पोटोशी साहेबाई राणी, ते तर काही कामी पडणार नाही. ते आपलं ढेबरच घेऊ फिरते इकडं तिकडं, आणि तसंही बी तर तिला घरचंच मोठ्या मुश्किलनं करून राहिली बाई. ते आता उठते बाय सकाळी, उठते कामं धामं करते. अजून काय अपेक्षा करायची आहे तिच्याकडून? नाही असं उठते का आता? नाही दादा गीता बोलला असं का नाही? दादाला फोन केलता ना मी सांगितलं होतं दादाले. मी म्हटलं समजावून सांग म्हटलं वहिनीले, असं काही वागू नको म्हणलं. तर मग काय माहित का मग दादानं काही म्हणलं असं तर माहिती. हे तर बोलतच नाही बा सगळे जास्त तिच्यासोबत राणीसोबत. कामापुरतंच बोलते बाई मोजकं काहून तर काय माहित का?
पहिले मा डोक्यावर घेतलं बायकोले ना, आता काऊन तर बोलतच नाही तिच्यासोबत. करते तशीच ना वहिनी आई, कशी करते मग. त्याला राग आला असं ना दादाले मग यावेळेस. जाऊ दे मग, त्याचं ते नवरा बायकोचं पाच बसा. हे काय नवरा बायको एकाची एकच होते. मी काय म्हणलं जवायले थोडंसं म्हणून पाय. 15 तारखेला म्हणते का डायरेक्ट एखादी तारखेला येऊन जाई. नाही तर बाई म्हणलं मी ना, श्यामजी ऐकत नाही. आणि ते जरी हो म्हणलं ना तर माझी सासू नाही म्हणन का. एवढा लग्न उशीर आहे म्हणून हे काऊन लवकर गेली म्हणा. माझी सासू तर माहित आहे मग कशी आहे तर. बरं बाई ये बाई मग तुझ्या मतानं. ठेवतो मी फोन. कोण बाई बोल ना, काय झालं एवढ्या लवकर ठेवून राहिली. एक तर तू ना तर फोन लावलाच नाही. मी नच लावला आणि ठेवताय म्हणता. नाही व काम आहे ना बिचारे. हे कांदे मांदे वरतून येऊन टाकलेले आहे तर त्याचे फलपट काढतो म्हटलं, साफ करतो म्हटलं. वरतं थोडेसे वाईट टाकले ते कांदे तर जाय टाक कांदे. मग तुम्ही संध्याकाळी ते असं बघ रागा नको भरू. बोलतो शेता ए शेता व नाही काऊन जी ताई काय झालं जी. मला आवाज द्यायला पाहिजे होता ना तुम्ही. इकडे काय आल्या. पहिलेच तब्येत नाही बरोबर तुमची ना. बाई आवाज दिले होते हो बाई तुले 2-3 आवाज दिले. पण तू आईसोबत बोलत होती वाटते. अहो गोळी घ्यायची आहे म्हणून पाणी पाहिजे होतं थोडंसं. पण आता तू मग मी आवाज दिले तर तू काही ऐकलं नाही बाई. म्हणून आली मी इकडं. गोळी घेतो म्हणलं. चला मी पाणी पण देतो तुम्हाला आणि गोळी देतो. चला काय द्या आल्या तुम्ही. मी येत होती ना आता लगेचच ठेवणार होती फोन. राहू दे घेतो मी. बोल तू बोलायचं असेल तर बोल बाई. तू आईसोबत बोलायचं असेल तर. नाही ताई झालं बोलणं झालं. चला मी येतो तुम्हाला. तुम्ही झोपा बरं तुमच्या रूम मध्ये. देतो मी आणून पाणी देतो आणि गोळी देतो तुम्हाला. चला गोळी घेतो बाई हो मी. गोळी आहे फक्त पाणी सांग ना थोडंसं आणि गरम करून आणजो बाई हो थोडंसं. हे थंडीच्या ना थंड पाणी नाही पिऊशा वाटत. हो आली ताई आली. गरम करून आणतो. चला आता सोनारायचं तर झालं काम. आणि तुम्ही सामान सुमाय नाही घेतलं, सूरज जवळ पाठवून दिलं. आता फक्त बाबूचे ड्रेस राहिले घ्यायचे. मला घ्यायचा आहे एक तुम्हाला घ्यायचा आहे नाही. आणि तिच्या साड्या घेतल्या वाटते ना आपल्या ज्योतीसाठी. त्या 2 घेतल्या ना, एक रोशनीसाठी आणि एक तिच्यासाठी. आम्ही रोशनीसाठी घेतली होय का ते. मला असं वाटलं तुमच्यासाठी घेतली खरं. जी माझ्यासाठी नाही घेतली, रोशनीसाठी घेतली. ते फुगांना माय मग म्हणून तिच्यासाठी एक घेतली. चला कपडे घेऊन घेऊ आता बाबूचे. तुम्ही अंगठी मस्त बनवली पण मला वाटलं नाही तुम्ही बनवान म्हणून. कायले बनवली. राहू द्या लागत होते पैसे नसते तर. नाही हो बापा, आमचं मन आहे ना त्याला काही नाही काही घ्यायचं. नातू आहे ना आमचा, त्याच्या आजांना लावू ठेवले ना बापा जतीनच्या बापानं पैसे. मग आता फोन केला होता मी वावरात तर म्हटलं पैसे होते किती माझ्याजवळ ठेवले होते. त्याला फोन केला तर मी म्हटलं निर्मला बाई येत आहे तर जाऊ काय म्हणलं तर जाय म्हणे घेऊन जाय म्हणे पैसे म्हणे. तर मग आली बाई आगे केली मग अर्धा ग्रामची. जाऊ द्या मी नाही लॉकेट केलं का नाही आता ते तर म्हणून म्हणलं तुम्हाला राहू द्या बा. चला कपडे घेऊन घेऊ चला. आमाय निर्मला बाई कसं बाई बापा दोघे जणी कुठं बाई या. जी तुम्ही तर पटवाऱ्याला भेटायला चालल्या होत्या बरोबर आहे जी. हो तुम्ही आले वाटते आज. नाही आजी काही नाही हे खरेदी गिरेदी करायला आली मी बी. तर तुम्ही गेल्या नाही घरी अजूनपर्यंत. आय लय वेच बसा लागलं बाई तिथं पटवाऱ्याच्या ऑफिस मध्ये. याचाच होता तो नालायक वानाचा. लवकर येत नाही काही नाही. लवकर बोलावते आपल्याला ना आलाच नाही तो तिथून. किती वेळची बसली बाई. नाही तर काहीच घरी जाणं होतं मायवालं. दिलं ना माय त्याला कागदपत्र. आता काय करते तर तो म्हणे बरं झालं म्हणे आणून दिलं तर तुम्ही. आणि होते म्हणे काम तुमचं म्हणे. दिल्ली म्हणे तुमच्या जाऊन साईन म्हणे. आता मी म्हटलं बापा बरं झालं म्हणलं. मग एवढ्या उशिरा आला तो. लवकर तर येते तो. काय माहित बापा काहून आला एवढ्या उशिरा तो. तुम्ही दोघी जणी मला येत आहे म्हणून सांगितलंही नाही हो. तुमच्या सोबतच आली असती ना मग मी. एवढ्या वेळची तिथं बसून होती तर आली असती तुमच्या सोबत. सांगितलं नाही निर्मला बाई तुले तर माहित होतं मी येणार होती तर. अहो तुम्हाला मी न सांगितलं बाई निरोप तुमच्या चाऊचा. आणि मायाच लक्षात नाही आलं ध्यानातच नाही आलं तुम्ही येणार आहे म्हणून. बरं चाऊ द्या. चला आता मग मला का नाही कपडे घ्यायचे आहे बाबूसाठी. यायला घ्यायचं आहे तर चला मग आता सोबती मग सोबत घरी चाललं जाऊ. हो बाई तशी बसही नसन आता आणि याटोही नसन. तिघी जणी राहू तर लवकर सापडन तरी काही नाही काही. चला मग चला पट जाऊ आणि कपडे घेऊन घेऊ. याटो भेटला पाहिजे ना मग लवकर. चला कपड्यात तिथे लय टाइमपास होती बापा. चला बाई आपला थैला गेला घेतला का नाही. आहे सोबतच आहे मायावाला. त्याच्यातच सर्व सामान आहे ना की घेतला ना सोबत. चला हो एवढे मोठे कपडे काढले तुमच्यासाठी. एकही तुम्हाला पाहिजे ना असं आवडला नाही. किती चांगले ब्रँडेड दाखवले ना तुम्हाला. मस्त ठेका कोणतरी पटकन पसंत केला त्याचा वाला. आवडले रे बाबू. आवडले नाही तर काय त्या हातात यस पसंत आला मध्ये. आवडले गिवडले पण लहानसं लेकरू आहे बाबू 1.5 महिन्याचं. त्याला कासले नाही पाहिजे ना. सुती कपडे पाहिजे बाबू. तोच घे ना की मग. त्याच्या हातात आहे तो तर 10 वेळा तुम्ही पाहून राहिल्या. दुसरे कपडे पाहता पण ठेवाले आवडत नाही. योच घेता हातात मग घेऊन घे ना मग आता तो. नाही आवडला गिवडला मला म्हणा हा वाला. लहानसाच आहे ना जी तो 1.5-2 महिन्याचा. समोर घेता येते अजून कपडे. तेवढं काही नाही. एकाच कपड्यानं थोडी वाढून राहिला आपलं. कधी शकुनी बाई पहा बरं थोडसा हा कपडा कसा आहे तर. मला सुती किती आहे म्हणा. हा पहा बरं तुम्ही
घेताना नाताईले कपडे पहा बरं. चांगला तर दिसून राहिला माय, मंगानीच पाहिला मी ना, चांगला आहे तो कपडा. घे घे, मी इथं थैल्या पाहून राहिली, मायलाही पाय दुखून राहिले हो निर्मला बाई. घे ना, चांगलाही वाटून राहिला मला तर, आवडला बाई. यायचा बी आवडला मला कौसुबाईचा. कौसुबाई नाही मस्त घेतला, सुती सुती. त्याला तेच म्हणलं, आता जगमग जगमग कपडे घेण्यापेक्षा आता साधे सिंपलच कपडे घ्यावं लागते. हायस केवढूस ते टिंगरू, मग घेता येते, मग घेन ना त्याचे मायबाप चांगले त्याच्या पसंतीनं. आता आपल्याला साधे सिंपलच घ्या लागले काय नाही, त्याला घालता आले पाहिजे ना. मग वजही नाही वाटलं पाहिजे म्हणून हलके पतलेच घ्यावं लागते बापा लहान लेकराले. आता म्हणून म्हटलं घ्या, म्हटलं चांगला वाटला मला बी तो. हो निर्मला, चांगला आहे, घे. रे बाबू ह्यो आणि केवढ्याचा आहे रे ह्यो रे? 650 रुपयाचा आहे काकू हा वाला. 670 रुपयाचा, तर 650 रुपयाचा येईल. बापा बापा भल्लास माग सांगून राहिला रे तू. 670 रुपयाचा, 350 रुपयाचा दे. काकू कपडा पहा ना, तो क्वालिटी पहा त्याची वाली. बाबू पाहिला, क्वालिटी पाहिली, कपडा पाहिला, काय पहिला वेळेस थोडी घेऊन राहिलो. बरोबर ला 2 घेऊन राहिलो आम्ही. बस माग सांगून राहिला रे बाबू तू. दोन्ही ड्रेसचे तू नाही का 350 350 700 रुपये घेऊन घे. लगेच 50 रुपये जास्त घेऊन घे. एवढं काही तू हे करू नको. आम्ही आता जात नाही दुसऱ्या दुकानात. देऊन दे बरं, नाही तर मग फिरतो बापा. आम्ही तेवढं काही नाही देऊन देतं काय सांग एका शब्दात. आमचा पहिलेच वेळ होऊन राहिला घरी जायचा. काकू एवढं कमी होत असते का? बरं जाऊ द्या, 800 रुपये देऊन द्या. 750 तुम्ही देऊनच राहिले, 800 रुपये देऊन द्या. लहान लेकराचे कपडे लय महाग असते ना काकू, तुम्हाला माहित नाही. 800 रुपये देऊन द्या, मी पॅक करतो मग दोन्ही ड्रेस. दे बापा दे, जाऊ दे. तू ये नाही ना माये नाही. दे दे, दोन्ही ड्रेस पॅक करून दे. 400 रुपयाचे बरोबर होऊन जाते. 800 रुपयाचे 2 ड्रेस दे.